हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर, आपण मला बोलावलं होतं का? हो, ती फाईल आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. मॅनेजरचं बोलणं ऐकताच रवीनं आधी त्याच्याकडे पाहिलं आणि मग फाईल हातात घेऊन तपासू लागला. त्याला सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावामध्ये फक्त एका नावाचीच वाट पाहत होता, इशिकाचं. फाईलमध्ये इशिकाचे नाव नोंदलेलं होतं, पण तिचा फोटो मात्र नव्हता. इतर सर्व कर्मचाऱ्यांचे पासवर्ड साईज फोटो फाईलला लावलेले होते. हे पाहून असिस्टंट रागात म्हणाला, "हे काय आहे? मिस इशिकाचा फोटो का नाही?" इशिकाचे नाव ऐकताच मॅनेजर असिस्टंट रवीला समजावून सांगू लागला, "सर, मिस इशिकाला स्वतःचा फोटो जास्त ठिकाणी लावायला आवडत नाही. माझं म्हणणं असं की याआधी ज्या ऑफिसमध्ये ती काम करत होती तिथे सुद्धा तिचा फोटो नव्हता आणि तेथील बॉसलाही त्याचा काहीच आक्षेप नव्हता. म्हणून मला वाटलं इथेही काही अडचण येणार नाही. पण तुम्हाला तिचा फोटो हवा असेल तर काही वेळातच ती ऑफिसमध्ये येणार आहे, मी तिला सांगतो." मॅनेजरचं म्हणणं ऐकून असिस्टंट एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, "म्हणजे ती अजूनपर्यंत आलीच नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता." हे ऐकताच मॅनेजर तिथून निघून गेला. त्यानंतर असिस्टंटनं लगेच मोबाईल काढून कबीरला मेसेज केला आणि कळवलं की इशिका अजून ऑफिसमध्ये आलेली नाही. कबीरनं तो मेसेज वाचला आणि शांतपणे आपलं काम सुरू ठेवलं. पण तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर घरून कॉल आला. स्क्रीनवर आईचा नंबर दिसताच त्याचा फोन उचलला आणि केबिनच्या बाहेर गेला. फोनच्या दुसऱ्या टोकावरून जान्हवी खन्ना हसत म्हणाली, "तू 15 दिवसांपूर्वी जो कॉन्ट्रॅक्ट बनवला होतास, ज्यावर सगळे काम करत होते, तो आता पूर्णच झाला आहे. आणि तुला सांगताना मला खूप आनंद होतोय की तो कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपल्यालाच मिळालाय." आईचं बोलणं ऐकत कबीर फोनवर बोलत पुढे चालत होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला इशिकासुद्धा ऑफिसमध्ये दाखल झाली होती. नवीन ऑफिस पाहून तिला खूप आनंद झाला. याआधी ज्या ऑफिसमध्ये ती काम करत होती ते खूपच लहान होतं, पण हे ऑफिस मात्र फार मोठं आणि भव्य होतं. नकळत तिला कबीरच्या कंपनीची आठवण झाली. ती कंपनी तर देशभरात प्रसिद्ध आणि खूप मोठी होती, कारण ती कबीर खन्नाची कंपनी होती. तिच्या तुलनेत ही कंपनी त्याच्या आसपासही पोहोचत नव्हती, असं तिला वाटलं. हे सगळं मनात विचार करत ती कंपनीच्या आत गेली. तिनं पाहिलंय की सगळे कर्मचारी खूप मेहनतीने आणि तन्मयतेने काम करत होते. कुठेही गडबड किंवा नवीनपणाची भावना दिसत नव्हती. जणू ही कंपनी कालच सुरू झाली आहे असंच वाटत नव्हतं. उलट सगळं आपलंसं वाटत होतं. एका क्षणासाठी इशिकाला असंही वाटलं की तिच्या अगदी जवळ कुणीतरी आपलंसं आहे. पण हे विचार बाजूला सारून ती नवीन कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी केबिनकडे निघाली. थोड्याच वेळात ती केबिनमध्ये पोहोचली, पण तिथे कुणीच नव्हतं. म्हणून ती परत जाण्यासाठी पळली. पण मागे वळताच समोरून येणाऱ्या एका माणसाला ती जोरात धडकली. धडकेमुळं तिचं डोकं त्या माणसाला लागलं. तिनं लगेच डोक्यावर हात ठेवत चिडून म्हटलं, "ओ माय गॉड, तुम्हाला दिसत नाही का?" हे बोलताच तिच्या हातातल्या सगळ्या फाईल्स खाली पडल्या. समोर कोण उभं आहे हे न पाहताच ती फाईल्स उचलू लागली. समोर उभा असलेला माणूस दुसरा कुणी नसून असिस्टंट रवी होता. त्याला कबीरशी काही काम होतं म्हणून तो केबिनमध्ये आला होता. पण जेव्हा त्यानं इशिकाचा चेहरा पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. इशिता मॅडम, त्याची मॅडम जिवंत त्याच्या समोर उभी होती. इकडे इशिकानं फाईल्स उचलत वर पाहिलं आणि समोर तोच माणूस उभा आहे हे लक्षात येताच तिनं रागात त्याच्याकडे पाहिलं. पण जसं तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली तसंच तिच्या डोळ्यातही धक्का बसल्याचं स्पष्ट दिसलं. तिचे भाव क्षणात गंभीर झाले. रवी घाबरत म्हणाला, "इशिता मॅडम, तुम्ही? हे खरंच तुम्हीच आहात? म्हणजे तुम्ही जिवंत आहात?" रवीचं बोलणं ऐकून इशिका काही क्षण स्तब्ध झाली. तिला एकाच वेळी धक्का आणि हादरा बसला होता.
तिच्या मनात एकच विचार चमकून गेला, जर रवी इथे आहे तर कबीर सुद्धा इथेच असणार. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. अस्वस्थता वाढत होती. जणू तिचा रक्तदाब अचानक खूपच कमी होत असल्यासारखं तिला वाटत होतं. तिनं पटकन फाईल्स उचलल्या, स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर शांत भाव आणत म्हणाली, एक्सक्यूज मी, मी जिवंत आहे. आर यू मॅड? तुम्ही कसले विचित्र प्रश्न विचारताय? मी जिवंत आहे म्हणजे जिवंतच राहणार ना? आणि ही इशिता कोण? माझं नाव इशिका गोयंका आहे. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी इथे माझ्या नवीन बॉसला भेटायला आले आहे. अजून माझी जॉईनिंग झालेली नाही. मला इथे नेमकं कोणतं काम आणि कोणत्या पदावर मिळणार आहे हे जाणून घ्यायचं आहे. पण केबिनमध्ये कोणीच नाही. कदाचित तुम्हीच कंपनीचे ओनर असाल, बरोबर? जर तसे असेल तर हॅलो सर, माझं नाव इशिका गोयंका आहे आणि सॉरी मी लक्ष दिलं नाही आणि तुमच्यावर धडकले. बाय द वे, तुम्ही मला सांगू शकता का की मला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आणि कोणत्या पोस्टवर काम करायचं आहे? कारण फोनवर मला सांगण्यात आलं होतं की ऑफिसमध्ये आल्यावर सगळी माहिती दिली जाईल. हे सगळं इशिका बाहेरून खूप शांतपणे बोलत होती, पण तिच्याच मनाला माहिती होतं की आतून तिच्या डोक्यात किती मोठी वादळं उठलेली होती. ती जितकी शांत दिसत होती तितकीच आतून घाबरलेली होती. दुसरीकडे रवीला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. इशिता त्याला ओळखतच नाहीये की ओळखूनही ओळख न दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे समजणं त्याच्यासाठी अवघड होत चाललं होतं. त्याला हे सगळं फार विचित्र वाटलं. म्हणून त्याने पुन्हा एकदा स्पष्ट बोलत म्हटलं, मॅडम, कृपया अशा गोष्टी बोलू नका. तुम्ही मला विसरलात का? मी तुमच्या पतीचा असिस्टंट आहे, कबीर खन्ना. कबीर खन्ना नाव आठवतंय ना? तुमचे हजबंड कबीर खन्ना. कबीरचं नाव कानावर पडताच इशिताची अस्वस्थता पुन्हा वाढली. तिचं मन जोरजोरात धडधडू लागलं. तिला तिथून लगेच निघून जावंसं वाटत होतं. क्षणभर गोंधळून जाऊन तिने स्वतःचे हावभाव बदलले आणि शक्य तितक्या शांत स्वरात म्हणाली, आय एम सॉरी सर, तुम्ही काय बोलत आहात? मला काहीच समजत नाहीये. माझं नाव इशिका गोयंका आहे आणि माझ्या पतीचं नाव आदित्य गोयंका आहे. कदाचित तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, कारण तेही तुमच्यासारखेच बिझनेसमन आहेत. माझं नाव इशिता नाही, इशिका आहे आणि प्लीज मला मॅडम म्हणणं बंद करा. मी या कंपनीची कर्मचारी आहे. जर तुम्ही इथले ओनर नसाल तर काही हरकत नाही, मी मॅनेजरशी बोलते. तसंही मला इथे काही काम नव्हतं. मी फक्त एवढंच सांगायला आले होते की आता मी निघते. हे बोलून इशिका घाईघाईने तिथून निघून गेली. कारण तिला माहिती होतं की थोडा जरी वेळ ती तिथे थांबली तर असिस्टंट अनेक प्रश्न विचारेल. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ती कबीरपासून दूर राहू इच्छित होती. कबीर इथेच कुठेतरी असेल याची तिला खात्री होती. त्यामुळे तिने क्षणाचाही विलंब न करता तिथून बाहेर पडणं पसंत केलं. इकडे असिस्टंट मात्र अजूनही तिथेच जणू एखादा भूत पाहिल्यासारखा स्तब्ध उभा होता. काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला समजत नव्हतं. तो विचारात असतानाच कबीर फोनवरचं संभाषण संपवून आपल्या केबिनमध्ये परत आला. केबिनच्या दाराजवळ असिस्टंटला अशा अवस्थेत उभं पाहून कबीर चिडून म्हणाला, हे काय चाललंय? तुला दुसरं काही काम नाही का? दाराजवळ असं का उभा आहेस? आणि त्यावेळी कबीरचा आवाज ऐकताच असिस्टंट भानावर आला आणि एकदम त्याच्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य, घबराहट आणि गोंधळ पाहून कबीर आणखीनच आश्चर्यचकित झाला. गोंधळलेल्या स्वरात तो म्हणाला, काय झाले? तुझे एक्सप्रेशन्स इतके विचित्र का आहेत? असं वाटतंय जणू तू एखादं भूत पाहिलंस. हे ऐकताच असिस्टंट घाबरत म्हणाला, भूत नाही सर, मी आत्ताच इशिता मॅडमना पाहिलंय. रवी असं बोलताच कबीर एकदम हादरून गेला. तो पूर्णपणे गोंधळला होता. असिस्टंट मॅडम म्हणून फक्त इशिताला संबोधतो हे त्याला चांगलंच माहिती होतं.
त्यामुळे तो असिस्टंट जवळ गेला आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाला, तू इशिताला पाहिलंस? खरंच खरंच बोलतोयस ना? कुठली तरी दुसरीच व्यक्ती तर नव्हती? नीट आठव, प्रयत्न करून बघ, खरंच तीच होती का? कबीरच्या प्रश्नांवर असिस्टंट स्वतःला सावरत म्हणाला, हो सर, ती मॅडमच होती. मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. एक क्षणासाठी स्वतःला विसरू शकेन, पण मॅडमचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून कधीच जाणार नाही. आमची एकमेकांशी धडक झाली होती. त्यांचं सामान खाली पडलं होतं, पण मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांचं वागणं फारच विचित्र होतं. त्यांच्या बोलण्यातून, हालचालीतून असं वाटत होतं की त्यांनी मला ओळखलंच नाही. जणू त्या मला कधीच ओळखत नव्हत्या. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर चला, मी तुम्हाला दाखवतो. असं म्हणत असिस्टंटने कबीरचा हात पकडला आणि त्याला केबिनमध्ये घेऊन गेला, जिथे इशिता आणि असिस्टंटची धडक झाली होती. तिथे CCTV कॅमेरा लावलेला होता. केबिनमध्ये पोहोचताच असिस्टंटने कबीरचा लॅपटॉप सुरू केला आणि CCTV फुटेज उघडलं. फुटेज थोडं मागे नेऊन त्याने कबीरला स्क्रीनकडे पाहायला सांगितलं. सुरुवातीला इशिता अशी उभी होती की तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मग दोघांची धडक झाली. त्या क्षणातही तिचा चेहरा नीट दिसला नाही. पण जेव्हा इशिताने खाली पडलेलं सामान उचलत असिस्टंटकडे पाहिलं, तेव्हा कबीरला तिचा चेहरा स्पष्टपणे दिसला. 5 वर्ष झाली होती. या 5 वर्षात कबीरने इशिताला फक्त फोटोंमध्ये पाहिलं होतं किंवा स्वप्नांमध्येच तिचा चेहरा दिसायचा. पण आज तो तिला प्रत्यक्ष पाहत होता. त्याची इशिता अगदी 5 वर्षांपूर्वी सारखीच दिसत होती. साधेपणातही सुंदर, तितकीच मोहक. तिच्या डोळ्यात अजूनही तीच नशा होती, जो कधी कबीर सोबत असताना असायची. तिच्या चेहऱ्यावर शांततेची झलक होती. कबीरला जणू धक्काच बसला होता. ही त्याचीच इशिता आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने लॅपटॉप हातात घेतला आणि तिच्या प्रत्येक हालचालीकडे बारीकाईने पाहू लागला. इशिता त्याच्या असिस्टंट रवीशी अगदी अनोळखी व्यक्तीसारखी बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर ना घबराहट होती ना अस्वस्थता. हे सगळं पाहून कबीर असिस्टंटला म्हणाला, तुमच्यात नेमकं काय काय बोलणं झालं? मला सगळं सांगा. कबीरचं बोलणं ऐकताच असिस्टंटने त्याला सगळी हकीकत सांगितली. सगळं शांतपणे ऐकल्यानंतर कबीर थोडा विचारात पडत म्हणाला, म्हणजे तू तिच्या समोर माझं नाव सुद्धा घेतलंस आणि तरीही इशिताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही? ती हे सगळं मुद्दाम करत असेल का? तू लगेच शोध घे, ती सध्या कुठे आहे ते. मला इशिता माझ्या समोर हवी आहे. हे ऐकताच असिस्टंट म्हणाला, सर, त्यांनी स्वतःचं नाव इशिका गोयंका सांगितलं आहे आणि त्यांच्या हजबंडचं नाव आदित्य गोयंका आहे. तोच आदित्य गोयंका ज्याच्यासोबत आपण 1.5 वर्षांपूर्वी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं होतं. त्यांच्या निष्काळजीपणामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये जी चूक झाली होती, त्या रागाच्या भरात तुम्ही आदित्य गोयंकाला दिवाळखोर करण्याची धमकीही दिली होती. पण आजपर्यंत आदित्य गोयंका आणि इशिका गोयंका यांना एकत्र कुणीही पाहिलेलं नव्हतं. मात्र त्यांच्या नात्याबद्दल अनेकांना माहिती होती. ते दोघे पती पत्नी आहेत हे सर्वांनाच माहिती होतं. एवढंच नाही तर आदित्य गोयंका आणि इशिका गोयंकाला 5 वर्षांचा एक मुलगाही आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकताच कबीर रागाने म्हणाला, असं अजिबात होऊ शकत नाही. माझी इशिता मला कधीच फसवणार नाही. ती नक्कीच काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असावी. मी सत्य शोधून काढणारच. तू फक्त एवढं शोधून काढ की इशिता सध्या कुठे आहे. मला स्वतः तिला भेटायचं आहे आणि मला खात्री आहे मी तिच्या समोर गेलो तर ती मला नक्की ओळखेल. कदाचित तिनं मुद्दाम तुला ओळखलं नसेल, पण ती तिच्या कबीरशी कधीच खोटं बोलणार नाही. कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट पटकन केबिन बाहेर गेला. त्याची भेट मॅनेजरशी झाली, कारण त्याला आठवत होतं की मॅनेजर पूर्वीच्या कंपनीत इशिका गोयंका सोबत काम करत होता.
इशिकाबद्दल त्याच्यापेक्षा चांगली माहिती दुसरं कुणी देऊ शकणार नव्हतं. मॅनेजरच्या केबिनमध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिले की मॅनेजर लॅपटॉपवर काम करत होता. असिस्टंट रवीला पाहताच मॅनेजर पटकन उठून म्हणाला, सर, तुम्ही इथे? काही काम असतं तर तुम्ही मला तुमच्या केबिनमध्ये बोलावलं असतं ना. इथे येण्याचा त्रास का घेतलात? मॅनेजरचं बोलणं ऐकून असिस्टंट रागात म्हणाला, हे सगळं सोडा, मला एक सांगा, तुम्ही इशिका गोयंकाला ओळखता का? असिस्टंटच्या तोंडून इशिकाचं नाव ऐकताच मॅनेजर थोडासा चकित होऊन म्हणाला, हो सर, मी इशिका गोयंकाला ओळखतो. खरं तर मागील 3 वर्षांपासून आम्ही दोघं एकत्रच काम करत होतो. पण तुम्ही अचानक त्यांच्याबद्दल का विचारत आहात? अरे हो, सांगायचं राहीलच. इशिका गोयंकाला या कंपनीत नोकरी मिळणार होती, पण थोड्याच वेळापूर्वी माझी त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की त्या इथे नोकरी करू इच्छित नाहीत, म्हणून त्यांनी राजीनाम्याचं पत्र दिलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की अजून 24 तास आहेत. एकदा नीट विचार करा, मग आपण यावर चर्चा करू. खरं सांगायचं तर त्या खूप हुशार आणि कर्तबगार कर्मचारी आहेत. त्यांच्या इतकं काम दुसरं कोणीच करू शकत नाही. त्यांनी खूप काही शिकलेलं आहे आणि त्यांचे पती तर फारच चांगले आहेत. मॅनेजरचं हे ऐकून असिस्टंट अधिकच चिडला. मला त्यांच्या पतींबद्दल काहीही ऐकायचं नाही. ते कसे आहेत हे मला आधीच माहीत आहे. मला फक्त एवढंच सांगा की इशिका गोयंकाचं घर कुठे आहे आणि त्या सध्या कुठे मिळतील. असिस्टंटचं बोलणं ऐकून मॅनेजरला खूपच आश्चर्य वाटलं. नवीन कंपनीचा असिस्टंट इशिका गोयंकाबद्दल इतकी माहिती का जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, हा प्रश्न त्याच्या मनात आला. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता, म्हणून हलकसं हसत तो म्हणाला, मॅडमबद्दल मला जितकं माहिती आहे त्यानुसार ऑफिसमध्ये काही काम नसेल तर त्या थेट आपल्या मुलाला भेटायला शाळेत जातात. तिथून मुलाला घेऊन त्या घरी जातात किंवा कधीकधी थोडी शॉपिंगही करतात. आज मला वाटतं इशिका मॅडम आपल्या मुलाला भेटायला शाळेत गेल्या असाव्यात. मॅनेजरचं बोलणं ऐकताच असिस्टंट काहीही न बोलता केबिन बाहेर निघून गेला. बाहेर येताच त्याला कबीर दिसला. कबीरने मॅनेजरचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यामुळे काहीही न बोलता तो घाईघाईने ऑफिसमधून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो शाळेत पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की परिसरात कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याची नजर एका सिक्युरिटी गार्डकडे गेली, जो बसून मोबाईल वापरत होता. कबीर थेट त्याच्या समोर जाऊन म्हणाला, तुम्ही इशिका गोयंकाला ओळखता का? कबीरला अचानक समोर पाहून सिक्युरिटी गार्ड क्षणभर घाबरला. तो प्रत्यक्षात कबीर खन्नाला समोर पाहत होता. सोशल मीडियावर कबीर खन्नाबद्दल अनेक बातम्या वाचलेल्या असल्यामुळे समोर उभा असलेला माणूस तोच आहे हे लक्षात येताच तो अधिकच गोंधळला. मात्र स्वतःला सावरत तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, कबीर सर, तुम्ही इथे? इशिका गोयंकाजी? हो, त्या थोड्याच वेळापूर्वी आत गेल्या आहेत. त्यांच्या मुलाची क्लास सुरू आहे. क्लास संपेपर्यंत त्या इथून जाणार नाहीत. त्यांनी सांगितलं आहे की आज त्या थोडा वेळ इथेच थांबणार आहेत. त्यामुळे कदाचित त्या पॅरेंट्स रूममध्ये असतील. पण तुम्ही त्यांना का भेटू इच्छिता? गार्डचं बोलणं ऐकून असिस्टंट रागाने म्हणाला, जितका प्रश्न विचारला आहे तितकंच उत्तर द्या. आता फक्त एवढं सांगा, पॅरेंट्स रूम कुठे आहे? मला त्यांची भेट घ्यायची आहे. आणि हो, प्रिन्सिपलला सांगून ठेवा, मिस्टर कबीर खन्ना सुद्धा थोड्याच वेळात त्यांची भेट घेणार आहेत. असिस्टंटचं हे ऐकून सिक्युरिटी गार्ड आणखीनच घाबरला. काहीतरी गंभीर विषय आहे हे त्याला कळून चुकलं होतं. तो पटकन कबीरला पॅरेंट्स रूमकडे नेत म्हणाला, इथून उजवीकडे वळा. समोर जे रूम दिसेल तेच पॅरेंट्स रूम आहे. मी तुम्हाला इथपर्यंत सोडू शकतो. तुम्ही पुढे पहा, असं म्हणून तो तिथून निघून गेला. हे पाहताच असिस्टंट कबीरला म्हणाला, सर, मी इथेच थांबतो किंवा एकदा प्रिन्सिपल सरांशी बोलून येतो.
तोपर्यंत तुम्ही कृपया मॅडमला शोधण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे की मॅडम इथेच असतील. तुमच्यासाठी याहून चांगली संधी मिळणार नाही. कृपया त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. मॅडम असं शेवटी का करत आहेत? असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने तिच्याकडे पाहत पापण्या लवकल्या आणि इशिताला भेटण्याच्या अवस्थेत तो घाईघाईने पॅरेंट्स रूमकडे निघाला. काही वेळातच तो त्या रूमच्या दरवाजाजवळ पोहोचला. आता आत एक विचित्र शांतता पसरली होती. आसपास कुठेही कोणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात त्याची नजर खिडकीजवळ बसलेल्या एका मुलीकडे गेली. ती खिडकीकडे तोंड करून बसलेली होती, त्यामुळे तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसत नव्हता. पण त्या क्षणी तिने घातलेले कपडे अगदी तेच होते जे कपडे CCTV फुटेजमध्ये इशिताने घातलेले होते. त्याने पाहिलं होतं. कबीर हळूहळू पुढे सरकत होता. मनात भीतीही होती. असिस्टंटने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या आणि त्याला वाटत होतं की कदाचित इशिता त्यालाही ओळखण्यास नकार देईल. तो तिच्या जवळ पोहोचला. हात पुढे करून इशिताच्या खांद्यावर हात ठेवावा असा विचार त्याने केला, पण आतून तो फारच अस्वस्थ झाला होता. नकळत त्याने हात मागे घेतला, पण त्याच क्षणी त्याला इशिताच्या अंगातून येणारा तोच परिचित सुगंध जाणवला. 5 वर्षांपूर्वी जेव्हा जेव्हा इशिता त्याच्या जवळ असायची तेव्हा तो तिच्या त्या सुगंधात हरवून जायचा. आज 5 वर्षांनंतर पुन्हा तो सुगंध जाणवताच कबीरला खात्री पटली की ही इशिताशिवाय दुसरी कोणीच असू शकत नाही. आता इशिताने मुद्दाम त्याला ओळखण्यास नकार दिला तरीही कबीरचा विश्वास ढळणार नव्हता. कोणताही विचार न करता त्याने थेट तिच्या खांद्यावर हात ठेवला. इशिता खिडकी बाहेर पाहत बसली होती. तिच्या मागे कोणी आहे याची तिला जराही कल्पना नव्हती, पण जसं तिला खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला तसं तिला क्षणभर विचित्र वाटलं. मात्र त्या स्पर्शातूनच तिला समजलं की तिच्या मागे दुसरं कोणी नसून स्वतः कबीरच आहे. पण कबीर तिला शोधत इथपर्यंत कसा पोहोचला हे तिला समजत नव्हतं. या विचाराने ती घाबरली. हळूहळू मान वळवून मागे पाहताच तिला कबीरचा अस्वस्थ घाबरलेला चेहरा दिसला. तिच्या डोळ्यांची पापणी सुद्धा हलली नाही, तरी सुद्धा ती कबीर समोर आपली घबराहट दाखवू इच्छित नव्हती. म्हणून आतल्या आत स्वतःला सावरत चेहऱ्यावर हलकसं हास्य आणत ती म्हणाली, जी, आपण कोण? इशिताच्या तोंडून हे शब्द ऐकताच कबीरला असं वाटलं जणू कुणीतरी त्याचं हृदय तुकडे तुकडे करून फेकून दिलं आहे. जणू आपलंसं असलेलं नातं कुठेतरी खूप दूर निघून गेलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.